सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकणारा वकील राकेश तिवारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा। तसेच शांततावादी नेता सोनम गांगचूक यांची तात्काळ सुटका करा। संविधान बचाव संघर्ष समिती व गोंडवाना कृती संघर्ष समितीची मागणी। नमस्कार, मी संजना भांबोरे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकणारा वकील राकेश तिवारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून तात्काळ अटक करण्यात यावी। तसेच लोकप्रिय शांततावादी नेता सोनम गांगचूक यांची तात्काळ सुटका करण्यात यावी याबाबतचे निवेदन भंडारा जिल्हाधिकारी सावंतकुमार यांच्या मार्फत भारताचे महामहिम राष्ट्रपती यांना संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा त्याचप्रमाणे गोंडवाना कृती संघर्ष समिती भंडारा जिल्ह्याच्या वतीने पाठविण्यात आलेले आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की 6 ऑक्टोबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन कामकाज सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर मनुवादी प्रवृत्तीचे वकील राकेश तिवारी यांनी बूट फेकण्याचा प्रयत्न केला व सनातन धर्म का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान असे नारे दिले। ही घटना न्यायालयासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी शर्मेची बाब आहे। धर्माच्या नावावर उन्माद माजविणारे हे लोक भाजप RSSच्या पाठिंब्याने अतिशय मोकाट झाले आहेत। आता तर रस्त्यावरचा उस्माद थेट सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर बूट फेकण्यापर्यंत पोहोचलेला आहे। अशा शक्तींना व विचारांना वेळीच रोखले पाहिजे। आज देशात विचार तर्काने संयम यांची जागा धर्मदत्ता सत्तेचा महाजनी न्यायव्यवस्थेवर उघड हल्ला आहे। असल्या प्रवृत्तीमुळे लोकशाही धोक्यात आली आहे। सरन्यायाधीश भूषण गवई हे बौद्धिस्ट समाजाचे असल्याने व सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावर असल्याने मनुवाद्यांना सहन होत नाही, म्हणून जातीयतेचा द्वेष भावनेतून हा नियोजित कट आहे। या घटनेचा सर्वत्र निंदा करण्यात येत आहे। तसेच राकेश तिवारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून तात्काळ अटक करण्यात यावी। तसेच लडाखचे लोकप्रिय समाजसेवक, पर्यावरणवादी, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे, सैनिकांना मदत करणारे वैज्ञानिक सोनम गांगचूक यांच्यावर देशद्रोहाचा खोटा आरोप लावून केंद्र सरकारने अटक केलेली आहे। याच सोनम गांगचूकला पूर्वी केंद्र सरकारने सन्मानित केले। सोनम गांगचूक यांचे वडील सैन्यात इंटेलिजन्स ब्युरोचे डायरेक्टर म्हणून निवृत्त झाले। अशा व्यक्तींवर कुठलाही पुरावा नसताना देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून तुरुंगात थांबणे म्हणजे सरळ लोकशाहीची सत्ता करणे आहे। तुझ्या भाजपा सरकारने आपल्या निवडणूक घोषणापत्रात लढ्याच्या जनतेला आश्वासन दिले होते, त्या आश्वासनाची पूर्तता करा अशी मागणी करणाऱ्या सोनम गांगचूक यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर खोटा आरोप लावून तुरुंगात ढाकणे म्हणजे सरळ लोकशाही संपवून मनुवादी हुकुमशाही आनंद होईल। लोकशाहीला धोक्यात आणणाऱ्या प्रवृत्तीच्या लोकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी व सोनम गांगचूक यांच्यावरील लावलेले खोटे आरोप मागे घेऊन त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी। त्याचप्रमाणे खोटे आरोप लावणाऱ्या पोलिसांवर तात्काळ निधवनाची कारवाई करण्यात यावी व त्यांना अटक करण्यात यावी। यावेळी निवेदन देताना मुख्य संयोजक सदानंद इलमे, चंद्रशेखर जिल्हा कार्याध्यक्ष भैयाजी लांबट, संयोजक रूपचंद्र रामटेके, कोषाध्यक्ष सुरेश खोब्रागडे, सहसचिव अशोक उईके, सहसचिव बाळकृष्ण सार्वे, हिवराज उके, रोशन उरकुडे, प्रभाकर वैरागडे, राधेश्याम कावडे, दीपक जनबंधू, रोशन जांभुडकर, जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर, महासचिव आसित बागडे, सचिव विजय भोवते, सहसचिव राजेश मडामे, सहसचिव अजवराव चिनामे, प्राध्यापक राहुल डोंगरे, गोवर्धन कुमरे, पत्रकार संजीव भांबोरे, गौरीशंकर पंचबुदे, स्नेहल रोडगे, श्रीकृष्ण पडोळे, प्रभा पेंदाम, अमृत बनसोड, अरुण लुटे, पंजाबराव कारेमोरे, विनायक बोंद्रे, रमेश दुर्वे, अश्विन गोस्वामी, आर्यम फुलबांदे, उमाकांत रामटेके, जागेश्वर शेडगे, दुर्योधन अतकरी, संजय मत्ते, हंसराज वैद्य, मोरेश्वर तिजारे, विक्रांत भालाधरे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। अशाच काही बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।